च्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसवण्यास सध्या सुरुवात झालेली आहे। घाटकोपरमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते। याविषयी अधिक माहिती देतात माझे सहकारी कृष्णा सोनारवडकर। आपल्याला कृष्णा। सुमित, आपण पाहतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईमध्ये मोठा रोड शो जो आहे तो होणार आहे। महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे आणि त्यांच्या प्रचाराच्या या सगळ्या रोड शोच्या निमित्तानं मुंबई पोलिसांचा आत्तापासूनच बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतो आहे। ज्या ठिकाणाहून हा रोड शो होणार आहे म्हणजे घाटकोपरची अशोक मिल पासून या रोड शोला सुरुवात होईल आणि पुढच्या 2.5 ते 3 किलोमीटरचा हा रोड शो असणार आहे आणि यासाठी मुंबई पोलिसांकडून आत्तापासूनच या रस्त्याच्या दुतर्फेला बॅरिकेडिंग जे आहे ते करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त सुद्धा असणार, त्यामुळे उद्या जी काही गर्दी जमेल त्या गर्दीमधून सुरक्षितेची खबरदारी आहे आत्तापासूनच पोलिसांकडून घेतली जाते। ज्या उंच इमारती आहेत तिथे सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी मोठी झाडं आहेत त्या झाडांच्या फांद्या ज्या अडसर ठरतात त्या झाडांच्या फांद्या सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं तोडण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर रस्त्याच्या ठिकठिकाणी मध्यभागी असणारे जे खांब आहेत तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर सुद्धा असणार आहे। त्यामुळे संपूर्ण रोड शोच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी आतापासूनच पाहतोय की सगळी तयारी जी आहे ती केलेली आहे। मुंबई पोलिसांकडून ही सगळी तयारी केली जाते। या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।